शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आज तारीख आहे 29 जून। प्रश्न तुमचा उत्तर आमचे या मालिकेमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण अतिशय कमी वेळात जे तत्कालीन प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असतो। मला सध्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून या प्रकारचे फोटो येत आहेत कापसाची सुरुवातीची अवस्था म्हणजे 4 ते 5 पानांची अवस्था आहे आणि यामध्ये आपण बघतोय की कापसाचं हे जे बीज पटल आहेत दोन, हे सोडून जो नवीन शेंडा आलेला आहे हा शेंडा आपण जर बघितलं तर पानं वरच्या बाजूने वळालेले आहेत। म्हणजे अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्येच कापसावर आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसतोय। तर अशा वेळेस काय फवारणी घ्यायची? पाऊस कमी आहे त्यामुळे वाढ खुंटलेली आहे, वाढ थांबलेली आहे। तर फवारणी काय घ्यायची आणि आळवणी काय घ्यायची हा सल्ला महत्त्वाचा आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी। कापसाचा कोकडा झालाय तर काय करायला पाहिजे? मित्रांनो, यासाठी 2 औषधं प्रायमरी ज्याचे 3 किंवा 4 पंप आपल्याला फक्त लागतील। सुपर कॉन्फिडर 8 ते 10 मिली किंवा उलाला 8 ग्राम। यासोबत जर दीर्घकाळ कंट्रोल हवा असेल तर कडू राजा 10 मिली घ्या। एकतर उलाला 8 ग्राम प्लस कडू राजा 10 मिली किंवा सुपर कॉन्फिडर 8 मिली प्लस कडू राजा 10 मिली सोबत ऑक्सिजन किंवा फॉलिबियॉन दोघांपैकी एक 40 मिली, ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड आहे। बजेट असेल तर शक्यतोवर फॉलिबियॉन घ्या, ज्यामुळे झाडातला ट्रेस दूर होईल। कमी पाण्याचा जो ट्रेस आहे तो दूर होईल आणि झाड वाढीकडे जाईल। आणि सिलिकॉन स्टिकर टाकायला विसरू नका। ब्लेस सुपर 5 ml बुरशीनाशक टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही। तर ही फवारणी करावी। फवारणी करताना नोझल हा रुंद नोझल नको असावा, नोझल थोडासा सरळ स्प्रे होईल असा बघा, जेणेकरून आपलं 3 पंपामध्ये काम होईल एका एकरसाठी। जर ड्रीप असेल तर एका एकरला 2 किलो 19-19-19 प्लस ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे ड्रिपने सोडा। ड्रिप नसेल तर 2 किलो 19-19 अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड 150 लिटर पाणी तयार करा, नोझल काढा आणि एका एकरला पंपाने ड्रिंचिंग करा। अगदी खोडाला लागून पाणी टाका। 150 लिटर पाणी एकरी संपलं पाहिजे। एवढं जर काम तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला पुढच्या 4 ते 5 दिवसात नवीन शेंडा, नवीन पालवी, ग्रोथ, फांद्या यामध्ये अतिशय चांगला बदल बघायला मिळेल। तर कापूस जर कोकडा झाला असेल तर ही अत्यंत महत्त्वाची फवारणी आणि अत्यंत महत्त्वाची आळवणी। शक्यतोवर दोन्ही काम करा, काम टाळू नका, औषधांचा बदल शक्यतोवर करू नका। धन्यवाद।